काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय। दरम्यान यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलंय। पाहूया। साठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना, खूप खूप स्वागत तुमचं। बाप्पाचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे। आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असणार? नाही, आता आमचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि गुजरातला महाराष्ट्र विकण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्याच्यापासून महाराष्ट्र वाचवणं हे माझं, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि पवार साहेबांचा एकच उद्देश आहे। आणि मग आमच्या आमदारातून जो कोणी सिलेक्ट होईल त्याला मुख्यमंत्री करायचं। आणि म्हणून आता हा मोठा भाऊ आणि लहान भाऊ ही परंपरा महाराष्ट्रामध्ये आम्ही मोडीत काढतो। आम्ही सगळे समान आहोत। एक सर्वे आला होता, तुमचा अंतर्गत सर्वे असं म्हणतो, किंवा जागा वाटपा संदर्भामध्ये अशी बातमी आली होती की तुम्ही साधारणतः 100 ते 105 जागा काँग्रेस लढवणार, हा अंदाज आहे। तुम्ही खरंच एवढ्या जागा लढवणार? बघा, आता जे काही जागा वाटपाचं आता आम्ही 2 दिवसानंतर बसणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमचा निर्णय असा आहे की जवळपास ज्या ज्या पक्षाचा शक्ती ज्या ज्या भागात असेल त्या त्या जागा त्या त्या पक्षांनी घ्याव्यात, जेणेकरून महाविकास आघाडीचं स्ट्राईक रेट पण जास्त राहील आणि आमची आणि आमच्यासोबत असलेले सगळे पक्ष त्यांनाही त्या ठिकाणी संधी मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून मेरिटच्या आधारावर हे सगळे निर्णय घेतले जातील, अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। सध्या मुख्यमंत्री आणि शरद पवारांचं नेमकं काय चाललंय? म्हणजे आतापर्यंत 3 भेटी शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या झाल्यात। आता पुन्हा एकदा पवारांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, पुन्हा कदाचित एखादी भेट होईल। काय सुरू आहे नेमकं? शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले, त्यामुळे या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज पडत असेल किंवा काहीतरी अशा पद्धतीचं असेल, त्यामुळे आता वरिष्ठ नेते का भेटतात त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। संजय गायकवाड यांनी जे राहुल गांधींविषयीचं जे वक्तव्य केलेलं आहे किंवा एक प्रकारे धमकी दिली आहे, त्यांनी बक्षीस लावलेलं आहे राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला, तर त्यावर तुमचं काय मत आहे? आम्ही या सगळ्या म्हणजे गायकवाडांनी जे काही स्टेटमेंट केलं त्याची आम्ही निंदा करतो आणि निषेध करतो। सरकारने तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी। खूप खूप धन्यवाद नाना, आमच्याशी बोललात त्याबद्दल।